नमस्कार. पुणे ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट, एकेकाळचं सायकल सिटी आणि आता डेट्रॉइट ऑफ द ईस्ट. पण आज आपण एका वेगळ्याच ओळखीवर बोलतोय, जी म्हणजे अगदी रोज अनुभवाला येते, ती म्हणजे वाहनांची प्रचंड गर्दी. आपल्याला जी माहिती मिळाली आहे ना, त्यानुसार पुण्यात नोंदणीकृत वाहनांचा आकडा 65 लाखांच्या पुढे गेलाय. 65 लाख? हो, गेल्या फक्त 5 वर्षांत जवळपास दुप्पट. आणि यात बघा, टाटा मोटर्स, बजाज, मर्सिडीज बेन्झ सारखे मोठे उत्पादक आहेत इकडे. हो, तेही आहेच. आणि दुसरीकडे त्याच वाहनांनी आपलं शहर अगदी तुंबून जातंय. आज आपण जरा या वाढीचे कारणं, परिणाम आणि त्यावरचे उपाय यावर जरा सविस्तर बोलूया. नक्कीच. ही 65 लाखांची संख्या खरंच खूप मोठी आहे. म्हणजे महाराष्ट्रात सर्वाधिक वाहनं पुण्यात आहेत. बरोबर. आणि याचा परिणाम तर आपण बघतोच रोज. ट्रॅफिक जॅम, पार्किंगची समस्या तर किती गंभीर झाली आहे, आणि प्रदूषण तर वाढतच आहे. खरंच ही एक विचित्र परिस्थिती आहे की जिथे वाहनं बनतात, म्हणजे आपलं डेट्रॉइट ऑफ ईस्ट, तिथेच त्यांच्या संख्येमुळे शहर इतकं हैराण झालंय. अगदी. तर आपल्याकडे जी माहिती आहे त्याच्या आधारावर आपण बघूया की सरकारी नियम काय आहेत, पायाभूत सुविधा म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरसाठी काय प्रयत्न सुरू आहेत, आणि पुढे काय आव्हानं आहेत आपल्यासमोर. बरोबर. म्हणजे या वाढत्या संख्येचा आणि गर्दीचा प्रत्यक्ष परिणाम, जसं प्रवासाला जास्त वेळ लागणं किंवा हवेची गुणवत्ता कमी होणं, हे किती जाणवते? काही आकडेवारी आहेत आपल्याकडे? हो, नक्कीच. म्हणजे सरासरी प्रवासाचा वेळ वाढलाय हे तर स्पष्टच आहे. आणि एअर क्वालिटी इंडेक्स म्हणजे हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक, तो अनेकदा धोकादायक पातळीवर असतो, हे आकडेवारी सांगते. अच्छा. आता यावर नियंत्रण आणायला कायद्याची चौकट तर आहेच. आपलं मोटार वाहन कायदा 1988 आणि त्यात ज्या सुधारणा झाल्या आहेत त्यानुसार लायसन्स, रजिस्ट्रेशन, इन्शुरन्स यासाठी आपलं RTO म्हणजे प्रादेशिक परिवहन कार्यालय नियम लागू करतं. आणि ह्याचबरोबर 1 एप्रिल 2019 पासून HSRP म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स ह्या बंधनकारक केल्या आहेत. हो, ह्या नवीन नंबर प्लेट्स. अगदी. यामुळे काय होतं की बनावट नंबर प्लेट्सला आळा बसतो आणि वाहन कोणी वापरतंय त्याचा माग काढणं सोपं होतं. ट्रॅकिंगसाठी महत्वाचं आहे हे. बरोबर. आणि प्रदूषणाबद्दल काय नियम आहेत? कारण वाढत्या वाहनांचा तो एक मोठा आणि गंभीर परिणाम आहे. अगदी बरोबर. त्यासाठी आता भारत स्टेज 6 म्हणजे BS6 उत्सर्जन मानकं लागू आहेत. ही जुन्या BS4 मानकांपेक्षा खूपच कमी प्रदूषण करतात. अच्छा. आणि प्रत्येक वाहनाला ठराविक वेळेनंतर PUC सर्टिफिकेट म्हणजे पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट घेणं कंपल्सरी आहे. शिवाय सरकार इलेक्ट्रिक वाहनांना EVsना प्रोत्साहन देण्यासाठी पण खूप प्रयत्न करते. हो, ते ऐकलंय. फेम इंडिया म्हणून स्कीम आहे, फास्टर अडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ हायब्रिड अँड इलेक्ट्रिक व्हेकल्स. त्यातून सबसिडी मिळते. GST पण कमी ठेवला EVsवर. आपलं महाराष्ट्र सरकार पण रोड टॅक्स आणि रजिस्ट्रेशन फीमध्ये सवलत देतं. आणि अजून एक गोष्ट म्हणजे जुनी वाहनं रस्त्यावरून कमी करण्यासाठी व्हेकल स्क्रॅपेज पॉलिसी आणली आहे. अच्छा, ती स्क्रॅपेज पॉलिसी. हो, त्यात 15 वर्षांवरील व्यावसायिक वाहनं आणि 20 वर्षांवरील खाजगी वाहनं त्यांना फिटनेस टेस्ट नंतर स्क्रॅप करण्यासाठी काही फायदे दिले जातात. म्हणजे इतके सगळे नियम आणि पॉलिसी आहेत, पण तरीही आकडेवारी बघितली तर नवीन वाहनं घेण्याचं प्रमाण तर वाढतच आहे असं दिसतंय. हो, ते चिंताजनक आहे. म्हणजे बघा ना, 2021 मध्ये 1.66 लाख, 2022 मध्ये 2.53 लाख आणि 2023 मध्ये तर 2.92 लाख नवीन वाहनं फक्त पुणे शहरात नोंदवली गेली. पिंपरी चिंचवडमध्ये पण हाच ट्रेंड आहे. हो. CEW म्हणजे काउन्सिल ऑन एनर्जी, एन्व्हायरमेंट अँड वॉटर, त्यांचा अंदाज आहे की 2050 पर्यंत पुणे हे देशातल्या सर्वाधिक वाहन घनता असलेल्या जिल्ह्यांपैकी एक असेल. मग यावर प्रत्यक्ष उपाय काय केले जात आहेत? म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर फ्रंटवर काय होतंय? हो, तर पायाभूत सुविधांवर नक्कीच भर दिला जातोय. पुणे मेट्रोचं जाळं विस्तारतंय हळूहळू, जरी अजून अपेक्षित प्रवासी संख्या नाहीये म्हणा. हो, ते आहे अजून. पण प्रयत्न सुरू आहेत. PMPMLच्या बसेसची संख्या वाढवणं, त्यांचे रूट सुधारणं हे पण चालू आहे. आणि तंत्रज्ञानाचा वापर पण होतोय. अच्छा, कसं काय? पुणे स्मार्ट सिटी अंतर्गत अनेक चौकांमध्ये ATMS म्हणजे अडॅप्टिव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम बसवली जात आहे. हे काय करतं?
ही सिस्टम रहदारीनुसार म्हणजे गर्दीनुसार सिग्नलची वेळ आपोआप बदलते. त्यामुळे वाहतूक थोडी सुरळीत व्हायला मदत होते. एक्सप्रेसवेवर पण AI आधारित ITMS सिस्टम आहे, जी नियमभंग ओळखायला मदत करते. CCTV कॅमेरे आणि चलानद्वारे नियम पाळले जावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हे झालं मोठ्या प्रकल्पांबद्दल. पण पार्किंगचं काय आणि पायी चालणाऱ्यांचं काय? कारण ती सुद्धा एक मोठी समस्या आहे शहरात. अगदी. पार्किंगची समस्या तर खूप मोठी आहे. त्यासाठी काही रस्त्यांवर पार्किंग कमी करण्याचा प्रस्ताव आहे आणि अवैध पार्किंगवर कारवाई वाढवली आहे. कंपन्यांना आठवड्यातून 1 दिवस नो व्हेकल डे पाळा असं आवाहन केलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे NMT नॉन मोटराइज्ड ट्रान्सपोर्ट म्हणजे सायकल चालवणं आणि पायी चालणं याला प्रोत्साहन देण्यासाठी सायकल ट्रॅक आणि फुटपाथ सुधारण्यावर भर दिला जातोय. सायकल ट्रॅक, पण ते वापरण्यायोग्य स्थितीत आहेत का पुरेसे? तो एक प्रश्न आहेच. पुणे सायकल प्लॅन अंतर्गत 800 किमी सायकल ट्रॅकचं नियोजन आहे, पण त्यांची अंमलबजावणी आणि मेंटेनन्स हा एक मुद्दा आहे. पण ह्या सगळ्या चांगल्या प्रयत्नांवर पाणी फेरण्याची क्षमता एका गोष्टीत आहे. कशात? ती म्हणजे अवैध अतिक्रमणं. अतिक्रमणं म्हणजे फेरीवाले वगैरे? हो, फेरीवाले, दुकानांनी रस्त्यावर किंवा फुटपाथवर केलेलं अतिक्रमण. यामुळे काय होतं, चालण्यासाठी जागा जुरत नाही. पादचारी मग रस्त्यावर येतात आणि वाहनांचा वेग अजून कमी होतो. हो ना. PMC, PMRD कारवाई करतात अधूनमधून, पण हा प्रश्न काही मुळापासून सुटत नाहीये असं दिसतंय. म्हणजे एका बाजूला आपण मेट्रो, स्मार्ट सिग्नल, सायकल ट्रॅक असं सगळं करतोय आणि दुसरीकडे अतिक्रमणामुळे मूळ समस्या तशीच राहतीये. हे तर विचित्रच आहे. जगातल्या इतर शहरांकडून काही शिकण्यासारखं आहे का आपल्याला? नक्कीच खूप शिकण्यासारखं आहे. सिंगापूर, सोल, लंडन अशा अनेक शहरांनी दाखवून दिलंय की फक्त रस्ते रुंद करून प्रश्न सुटत नाही. मग काय करायला हवं? सार्वजनिक वाहतुकीला सर्वोच्च प्राधान्य द्यायला हवं. म्हणजे बस, मेट्रो लोकांना वापरायला सोयीस्कर वाटली पाहिजे, परवडणारी पाहिजे. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, जसं इंटिग्रेटेड कमांड सेंटर जे सगळं ट्रॅफिक कंट्रोल एका ठिकाणून करेल. नियमांची एकदम कडक अंमलबजावणी हवी. स्मार्ट पार्किंग सोल्युशन्स हवेत आणि जमिनीचा योग्य वापर म्हणजे TOD, ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट म्हणतात त्याला. म्हणजे मेट्रो स्टेशन, बस डेपो अशा वाहतूक केंद्रांच्या अगदी जवळ घरं, ऑफिसेस बांधणं, जेणेकरून लोकांना गाडी काढायचीच गरज कमी पडेल. आणि अर्थातच NMTला प्रोत्साहन चालणं, सायकलिंगला सुरक्षित आणि सोयीचं बनवणं. बरोबर. हे सगळं ऐकून असं वाटतंय की स्क्रॅपेज पॉलिसी जुनी वाहनं कमी करायला मदत करेल कदाचित, पण नवीन वाहनं तर येतच राहणार आहेत. हो. म्हणजे स्मार्ट सिटी बनवताना फक्त तंत्रज्ञान आणून नाही चालणार, तर सोयी सुविधा, पर्यावरण आणि लोकांचा विचार ह्या सगळ्याचा समतोल साधावा लागेल. अगदी बरोबर बोललात. आणि इथेच खरा कळीचा मुद्दा आहे मला वाटतं. आपण तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहोत आणि ते गरजेचं पण आहे. पण जोपर्यंत लोकांच्या सवयी बदलत नाहीत, त्यांची मानसिकता बदलत नाही, म्हणजे प्रत्येकाला स्वतःची गाडी वापरायची सवय लागलीये. हो, ती मानसिकता बदलणं खूप अवघड आहे. अगदी. तोपर्यंत हे बाहेरचे उपाय किती यशस्वी होतील हा प्रश्न आहेच. म्हणजे भविष्यात पुणे फक्त तंत्रज्ञानाने स्मार्ट झालेलं शहर असेल की खऱ्या अर्थाने राहण्यायोग्य शहर बनेल, जिथे तंत्रज्ञानासोबत नागरिकांची जबाबदारी, त्यांची वागण्याची पद्धत पण महत्वाची ठरेल. खरंच हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. तंत्रज्ञान उत्तर देईल की लोकांची मानसिकता बदलणं अधिक महत्वाचं ठरेल? ह्यावर खरंच विचार करायला